माधव
कृष्ण हरि देव्या जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत निष्काम निराळा निष्काम निराळा गोपी लावेला चाळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्ताचा अंकित ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावी प्रीत लावी प्रीत दुगा म्हणे आले दुगा म्हणे आले कृपा व्यक्त जांगले कृपा व्यक्त जांगले रूप व्यक्त चांगले रूप आयुक्त चांगले रूप व्यक्त ऐसा भक्ता जांगित ऐसा भक्ता जांगित लागे तैसे लावी प्रीत लागे तैसे लावी प्रीत कैसे लाभी पार घुमाइया पार घुमाई पार घुमाइया घुमाई पार घुमाइया पार घुमाई माता ऐसा
મને યશોદેસી માતા મને યશોદેસી માતા ऐसा भक्त का कीर्तन ऐसा भक्त का कीर्तन जनिता मणे स्वदेशी माता मने ये स्वदेशी माता मने ये स्वदेशी माता ऐसा भक्ता गीता ऐसा भक्ता गीता लागे तैसे लावे प्रीत लागे तैसे लवे प्रीत लागे तैसे विप्रेत ऐसा भक्ताचा गीत ऐसा भक्ताचा गीत लागे
तैसे लावे प्रीता
सद्गुरु नारायण महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की बोलो रे भाई सब संताना की जय जनिता म्हणे यशोदेशी माता ऐसा भक्ताचा अंकेत लागे तैसे लावे प्रीत निष्काम निराळा गोपी लावेला चाळा ऐसा भक्ताचा अंकेत लागे तैसे लावे प्रीत तुका म्हणे आले रूपा व्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकेत लागे तैसे लावे प्रीत पांडुरंगा गुरु प्रथम नमना पांडुरंगा गुरु प्रथम नमना दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया रंजार बालाने कथे बालाने कथिता विस्तार बालाने कथे कथिता विस्तार समचरण सरोजन सांददांबुदाभम जगन्हितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कुंजनेत्रं सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपां गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सर्ववेष्टितं संविदं पुण्यं सरादेशितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समुदक्षः प्रतापजितेन्द्रियं तम नारायणगिरी वंदे सच्चिदानंद विग्रह योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने श्री राम दरबार माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्था बालसंस्कार शिबिर या बालसंस्कार शिबिराची आज सांगता आहेत. या सांगतेच्या निमित्ताने असणारा योग हे शिबिर हरिभक्तपरायण दीपक महाराज ढोकळे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी मनमाळ हायवे रोड श्रीराम पॅलेस शेजारी तांदुळवाडी फाटा या ठिकाणी असणार हे शिबिर. या शिबिराकरता विशेष सहकार्य श्रीराम गणपत महाराज शिंदे, त्याचप्रमाणे नानासाहेब गणपतराव पाटील शिंदे, हरिभाऊ गणपतराव पाटील शिंदे, हरिपाठ नेतृत्व मयूर महाराज जेजूरकर आणि दीपक महाराज यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्याच नेतृत्वातून अशा प्रकारे हा शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आज विशेष सहकार्य समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तांदुळवाडी व डोंगरगाव, अखंड हिंदू परिवार येवला शहर आणि अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांचे पालकवर्ग या शिबिराच्या शेवटी त्रिदिनी महोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहेत आणि शिबिराची सांगता दयांडी टांगलेली आहेत. काला या ठिकाणी होत आहेत. काल्याच्या कीर्तनाने या शिबिराची सांगता होत आहेत. माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्थेअंतर्गत श्री राम दरबार माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्था
आणि बरेच विद्यार्थी या ठिकाणी शिबिराला आहेत. आणि दीपक महाराज इथंच संस्था चालू करणार आहे का? हां, बरं. तर इथे शिक्षण संस्था सुरू करीत आहेत. मुलांनाही आज संस्काराची गरज आहे, कारण शालेय शिक्षणातून मुलांना संस्कार दिले जात नाही. फक्त पैसा कसा कमवायचा, नोकरी करण्याकरता काय केलं पाहिजे, व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण दिलं जातं. संस्कृतीचं शिक्षण दिलं जात नाही. आणि त्यामुळं संस्कृतीहीन मुलं होत चाललेलं आहे. पण मुलांना आपल्या संस्कृतीचं ज्ञान मिळावं म्हणून निश्चित या वारकरी शिक्षण संस्थेचा लाभ होईल आणि सुसंस्कारित मुलं होतील. त्यांना भजनाचा, गाण्याचा एक छंद लागेल. भजनाचा छंद लागेल. भजनाचा माणसाला कुठला ना कुठला छंद असतो. हा छंद नाही तर भलतेच छंद लागतात. मग भलते छंद लागण्यापेक्षा भजनाचा छंद परवडणार आहेत, नाही का? एकदा दोघं नवरा बायकोचं भांडण झालं आणि आमच्या कमिटीला आलं. त्या माणसाची पत्नी म्हणले, महाराजांना सांगा, हे काही माझं ऐकतच नाही. मी म्हटलं, झालं काय? हे उठले की चालले भजनाला, उठले की चालले भजनाला, घरी लक्षच नाही म्हणजे यांचं. तो म्हणलं, ठीक आहे, तुझं म्हणणं असेल तर मी उद्यापासून भजन करतो आणि प्यायला सुरुवात करतो. तुला कोणतं परवडते ते सांग. भजन परवडतं का मग पिलेलं परवडलं? कारण मनाचा एक स्वभाव आहे. मन हे कधीही थांबत नसतं. सतत संकल्प विकल्प करणं मनाचा स्वभाव असल्यामुळं या मनाला कुठंतरी कामाला लावावं लागतं. नाही लावलं तर ते कुठंतरी जातच असतं. ते काही रिकामं राहत नाही. झोपेमध्ये सुद्धा स्वप्नाच्या रूपाने ते हिंडतच नाव. मनोधावती सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत, उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारे मन असतं. मग या मनाला परमार्थाला लावायचं असतं. रे मन मूर्ख कबतक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. मन मूर्ख कब तक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. मन मूर्ख राम नाम नहीं गाएगा तो अंत समय बजदाएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय बजदाएगा. रे मन मूर्ख तक जग में, जीवन व्यर्थ रे मन मूर्ख कब तक जग में, जीवन व्यर्थ गवाएगा. राम नाम नहीं गाएगा तो अंत समय बजदाएगा. अरे मूर्ख मना, का निरर्थक चिंतन करतो? निरर्थक चिंतन करणाऱ्या मनाला परमार्थाला लावायचं असलं, नाही परमार्थाला लागलं ते कुठंतरी लागतं. म्हणून परमार्थिक संस्कार लहानपणापासून लागावे. आपलं पुढचं जीवन सुखी होतं.
निश्चित या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुसंस्कारित मुलं निर्माण होतील असो या ठिकाणी बालसंस्कार शिबिराच्या निमित्ताने आज सांगता असल्यामुळं काल्याचा प्रसंग आहे. परब्रह्म नायक परब्रह्म परमात्मा ब्रह्मांडाचा नायक असणारा परमात्मा आहे. सच्चित आनंद रूप असणारं परमतत्व आज गोकुळात आहे. सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणरोदम मायासं परमायासं मायाकल्पित नानकारमनाकार भवनाकारं स्वामनाथमनाथं प्रणमत गोविन्दं परमानन्दं सत्यं ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप अनंत परमाकाश अनाकाश असं असणारे परब्रह्म आहे. आज ते गोकुळात आहे. काय करतं मृत्स्नामत्सी हेति यशोदा ताडतसे शव संत्रासम व्याधित वक्त्रालोकित लोकालोक चतुर्दश लोकालम. मृत्स्नामत्सी हेति यशोदा ताडतसे शव संत्रासम. जेव्हा माती खातो तेव्हा यशोदा हातात काठी घेते ना. एका हातात कान धरते दुसऱ्या हातात काठी. ज्याचं नाव ऐकल्यानंतर भयाला भय वाटावं तो कृष्ण यशोदेच्या काठीला पाहून भयभीत होतो. काय दिलंय त्या परमात्म्याचं. गोपिका जेव्हा गोपाळ जेव्हा गारण घेऊन येतात मैया आज कृष्णाने माती खाल्ली. यशोने हातात काठी घेतली एका हातात कान धरला. सांग माती खातोस. भगवान म्हणले मी माती खाल्ली नाही. आई गाये नाही खाली म्या माती. आई गाये नाही खाली म्या माती. नाही खाली म्या माती. आई गाये नाही खाली म्या माती. बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा. खोट बोलतो खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो खोट बोलतो बळीराम दादा. माझ्या मनी नाही खाली गव्या माती. आई गाये नाही खाली गव्या माती. आई खाली माती. आई गाये आई खाली माती. नाहं भक्षित्वानंब सर्वमित्या विशोषणः. नाहं भक्षित्वानंब हे माते मी माती खाल्ली नाहीये. हे बोलतात खोटं बोलतायत का. सर्वमित्या विशोषणः. यशोद म्हणले वा 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 हे सगळे खोटं बोलतायत तू एकटाच खरा बोलतोय. सत्यवादी हर्षनंतर तुझाच नंबर इकडी. एका हातात कान धरला दुसऱ्या हातात काठी. सूरदास महाराज सुंदर वर्णन करतात. मैया मारण आई रे ओ मैया मारण आई रे. कन्हैया ने माटी खाई रे. मोहना ने माटी खाई रे. गोविंदा ने माटी खाई रे. मैया मारण आई रे. माटे खाई रे. मोहनाने माटे खाई रे. गोविंदाने माटे खाई रे. इतना सुनकर चली यशोदा अनबार आई. इतना सुनकर चले यशोदा अनबार आई. ले लकड़े बहु मारने लगे. ले लकड़ी बहु मारने लगी. काय माटी
गर्द खाई रे कन्हैयाने माटे खाई मोहनाने माटे खाई गोविंदाने माटे खाई रे मैया मारन आई रे मैया मारन आई रे कन्हैयाने माटी खाई रे मोहनाने माटी खाई रे गोविंदाने माटी खाई रे. सूरदास महाराज वर्णन करत येशूने हातात काठे घेतले ले लकडी बहु मारन लागे माती खातोस आकर बर आकर म्हटल्या कृष्ण भयभीत झाला आता सगळी पोल खोल होती कुणास ठाऊक अगोदर तर सांगितलं मी माती खाल्ली नाही आणि आ केल्याबरोबर मारावया दिने वारली काढे मारावया दिने वारली काढे त्या पोटी 14 रे घे म्हटल्यावर काठी उगारणे काठी उगारल्याबरोबर कृष्णाच्या मुखात ब्रह्मांडाचं दर्शन झालं भुवन त्या पोटी 14 देखे 14 भुवन दिसले भगवान सांगतात मैया हे तर माझ्या उदरात आहेत अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा नवल देवढे केवढे नकळे गान वाचे थोडे नकळे गान वाचे अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा अनंत ब्रह्मांड 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 ज्याच्या उदरात आहे तो भगवान नंदालयामध्ये आहे असा असणारा ब्रह्मांड नायक ज्याने विश्व निर्माण केलंय हे विश्व आपोआप निर्माण झालेलं नाही महाराज एकले न कंठावेचे म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवन गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे 5 हे महाभूते भौतिके भिन्न भिन्न एकट्याला कर्मेना म्हणून जग निर्माण झालं एकट्याला कर्मत नसतं त्याला 2चे 4 हात व्हावे बरं 2चे 4 हात झाल्यानंतर दोघांना कर्मत नाही तर दोघात 3रा यावा झाला संसार सुरू एकट्याला कर्मेना त्याने विश्व निर्माण केलं हा ब्रह्मांडाचा रचयिता
आज गोकुळात प्रकट झाला आणि यशोदा आई म्हणून हाक मारू लागला प्रथम चरणामध्ये. विश्वाचा जनिता 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 विश्वाचा विश्वाचा जनिता 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 हरे शोदे से माता हरे शोदे सी माता वैसा बता जागीत वैसा बता जागे हरे शोदे से माता हरे शोदे से माता ऐसा भाता ऐसा भाता विश्वाचा जनता मने शोधसी माता मने शोधसी माता मने शोधसी माता जनिता मने शोधसी माता मने शोधसी माता मने शोधसी माता हे ब्रह्मांड ज्याने निर्माण केला आहे ब्रह्मांडाचा रचयिता आहे तो परब्रह्म परमात्मा गोकुळात तोची गोकुळात हो निया गोळ म्हणवितो बाळ यशोदेचा आणि यशोदा आई म्हणून हाक मारित आहे. सूरदास महाराज वर्णन करतात कहन लागे मोहन मैया मैया 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 नंद मेहर जो बाबा बाबा मेरे सो बाबा बाबा और हर धर को भैया मैया भैया हो मैया मोहन मैया मैया कहन लागे मोहन मैया मैया कहन लागे मोहन मैया मैया कहन लागे मोहन मैया मैया ऊंचे गढ़ी चढ़ी कहती यशोदा गढ़े चढ़े कहते यशोदा यशोदा उंच गडीवर चढली. ऐकलं का गोपींनो आज माझा कृष्ण बोलायला लागला. अरे कृष्णा पुन्हा एकदा हाक मार ना मला. ले ले रे नाम कन्हैया ले कन्हैया दूर खेलन मत जाऊल रे मारेगी काहे को गैया मोहन मैया भैया कहने लगे मोहन मैया मैया कहन लागे मोहन मैया मैया कहन लागे मोहन मैया मैया मैया
मैया मैया मैया मोहन मैया मोहन मैया मोहन मैया मोहन मैया 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 कृष्णाच्या मुखात मैया मैया हो मैया 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 मोहन मैया कहना लगे मोहन मैया हेच तो गोबारे सांग विश्वासा जनता म्हणे यशोदेसी माता हे विश्व ज्याने निर्माण केलंय तो परमात्मा आहे. बघा पदार्थ निर्माण करण्याकरता दोन कारण आवश्यक आहेत, निमित्त कारण आणि उपादान कारण. कुंभाराने मडकं तयार केलं, कुंभार झाला निमित्त कारण आणि माती मृत्तिका आहेत उपादान कारण. कारण मडकं तयार करण्याकरता कुंभाराने माती आणली, पाणी आणलं, चिखल केला, तुडवला, चाक आणलं, चाकावर तो गोळा ठेवला, काठीने फिरवलं, त्याला हाताने आकार दिला, नंतर थापटण्याने ठोकून आकार दिला, सुकवलं, भाजलं, नंतर मडकं तयार झालं. ज्याचा कार्यात प्रवेश असतो ते उपादान कारण. मातीचा घटरूपी कार्यामध्ये प्रवेश असल्यामुळं मृत्तिका आहेत उपादान कारण आणि निर्माण करणारा कुंभार झाला निमित्त कारण. निमित्त कारण आणि उपादान कारण हे दोन कारणं लागतात वस्तू निर्मिती करतात. या परमात्म्याने जगत निर्माण केलं, याचं निमित्त कारण कोण, उपादान कारण कोण. जसं कुंभाराने घट बनवण्याकरता कच्चं मटेरियल आणलं, माती आणली, पाणी आणली, चिखल केला, चाक आणलं, काठी आणली, अनेक सामुग्री लागली. त्याला परमात्म्याला कोणती सामुग्री लागली आणि ही सामुग्री परमात्म्याने आणली कुठून? वास्तविक परमात्म्याला कुठल्याच सामुग्रीची आवश्यकता नाही. कारण कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान असणारा तो परमात्मा आहे. कुठल्या सामुग्रीची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ आपल्याला झोप लागली, आपण स्वप्न पाहतो, मग स्वप्नातला पदार्थ आला कुठून? स्वप्न पडलं आणि स्वप्नात गेला बद्रीनाथ केदारनाथला. उंच उंच डोंगर, उंच उंच वृक्ष, खोल दर्या, नद्या वाहत आहेत. दर्या कुठून आल्या, नद्या कुठून आल्या, डोंगर कुठून आले, वृक्ष कुठून आले? याचा अर्थ या जीवाने स्वप्नात काल्पनिक सृष्टी निर्माण केली. जीव जर स्वप्नात काल्पनिक सृष्टी निर्माण करू शकतो तर परमात्मा ही सृष्टी का निर्माण करू शकणार नाही? या जीवाला काल्पनिक सृष्टी निर्माण करण्याकरिता कुठल्या कच्च्या मटेरियलची गरज भासली नाही. त्याप्रमाणे परमात्म्याला सुद्धा विश्वनिर्मिती करता गरज भासत नाही. मग या विश्वाचा निमित्त कारणी तो परमात्मा आहे आणि उपादान कारणी तो परमात्मा आहे. या विश्वाचा असणारा अभिन्न निमित्तोपादान कारण असणारा परमात्मा आणि गोकुळात प्रकट झाला विश्वाचा जनता म्हणे यशोदेसी माता. यशोदा आई म्हणून हाक मारत. आई, आ म्हणजे विशाल, ई म्हणजे प्रेम. जिच्या अंतःकरणामध्ये विशाल प्रेम आहे ती आई आहेत. लेकुराच्या हितवाहे माऊलीचे चित्तैसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीण प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. लेकुराच्या हितवाहे माऊलीच्या चित्तैसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती. हो,
ऐसी कळवळ्याचे जाती करी लाभा विनप्रीती ती माता आहे. आई शब्दात विशाल प्रेम आहे. आणि मम्मी, मम्मी शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ख्रिश्चन धर्मामध्ये मुळदा सुरक्षित ठेवला जातो त्याला मम्मी म्हणतात. सुरक्षित मुळदा. आणि डॅडी डेड बॉडी हाही मुळदाच आहेत. आई शब्दामध्ये विशाल प्रेम आहे. भगवान विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसे माता. यशोदा आई म्हणून हाक मारित आहे. काय यशोदेचं भाग्य आहे? पृथ्वीजाने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ब्रह्मांडाला तृप्त करणाऱ्याला यशोदा तृप्त करीत आहेत. एकदा यशोदा मंथन करीत होती. एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु निर्ममंत स्वयं दधी यानी यानी ह गीतानि तद्बालचरितानि च. मंथन करताना यशोदा गीत गाऊ लागले. पूर्वीच्या माता मंथन करताना गीत गात होत्या. बाळा झोके देताना गीत गात होत्या. दळण दळताना गीत गात होत्या. आता गीतही नाही, झोके नाही, दळणही नाही. आणि आताचं गीत इथं गाण्यासारखंही नाही. जनाबाई दळण दळताना गीत गात होते. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. दिवशी दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे गे तो ये रे बा विठ्ठला. दिवशी दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे गे तो ये रे बा विठ्ठला. दळण दळताना गीत गात होते. यानी यानी हे गीतानि तद्बालचरितानि. यशोदा सुद्धा मंथन करताना गीत गात आहे. माता मदालसेने गीत गाता गाता आपल्या पुत्रांना वैराग्याचा उपदेश केला महाराज. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा. मदालसा देह निर्मिला कैसा. आलासी कवण्या वाटा मातेची या गर्भवासा. आलासी कवण्या वाटा मागील गर्भवासा. जो पंथ चोखटारे पचलासे कर्म खोटा. पंथ चोखटारे पचलासे गुणगा. अविचार बुद्धी दोजी पुत्र राया दटा. पुत्र राया पर्य दे मदालसेने झुके देता देता बाला उपदेश केला. माता कया धुने प्रल्हादाला घडवलं. माता सुनीतीने ध्रुवाला घडवलं. आज माता यशोदा यानी यानी ह गीतानि तद्बालचरितानि जे. बालचरित्र गात आहेत माता यशोदा. आणि तो भगवान यशोदा आई म्हणून हाक मारतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेचे. का महाराज सांगता भगवान भक्ताचा अंकित असतो. जसं प्रेम त्याच्यावर भक्ताचा ऐसा भक्ताचा ऐसा भक्ताचा
ऐसा भक्ताचा कीर्ता ऐसा भक्ताचा रखुमाई हरि दे दे मिठो पारख माये दे दे मिठो पारख मिठो पारख माये मिठो पारख माये पारख माये दे दे मिठो पारख माये पारख माये पारख माये मिठो पारख माये देव पारख माये मिठो पारख माये मिठो पारख माये मिठो पारख माये पारख माये दे दे मिठो पारख माये मिठो पारख माये मिठो पारख माये
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विश्वासा नेता म्हणे स्वदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसे लावे प्रथम. या शिबिराच्या निमित्ताने असणारी सांगता काल्याने होत आहेत. उपस्थित सर्व गायक वादक वृंद, तांदूळवाडीकर ग्रामस्थ, पंचकृषीतील भक्तगण, जे हरिभक्तपरायण रंजक महाराज ढोकळे, जे गारखेळकर रामनाथ बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि उपस्थित सर्व गायक वादक, जे विठ्ठल महाराजही धन्यवाद. घेतलं ना. आणि दीपक महाराजांचे सर्व सहकारी महाराज मंडळी आणि आपल्या बेटाच्याच परंपरेला जोडलेले हा ढोकळे परिवार आहेत. आणि चांगल्या प्रकारे एक जिज्ञासू मुलगा आहेत आणि विद्यार्थी तयार करण्याची कळकळ आहेत. निश्चित आपलं एक संस्थान चांगलं चालेल, चांगलं चालावं. आणि इकडं सुरू होत आहेत, या परिसरातील लोकांनी या संस्थांना सहकार्य करावं, म्हणजे जेणेकरून परिसरातले मुलं घडवल्या जातील. विठाला 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 विश्वाचा जनिता म्हणे स्वदेशी माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत. भगवान भक्ताचा अंकित होतो. जसं प्रेम तुम्ही त्या परमात्म्यावर कराल तसं प्रेम तो आपल्यावर करतो. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्मा, भगवंताच्या बाललीला खूप विस्तृत आहेत. किती सांगितलं तरी वेळ पुरणार नाही, मनही भरत नाही महाराज. भगवंताची कथा किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. समुद्रामध्ये किती नद्या वाहत आल्या तरी समुद्र कधी भरत नाही. त्याप्रमाणे भगवंताच्या कथेने कानाची तृप्ती कधी होत नाही. जिनके श्रवण समुद्र समान कथा तुम्हारी सुबग सरेनाना. किती श्रवण करा. म्हणून या कथेला अंत नाही. हरी अनंत, हरी कथा अनंत. अनंत म्हणते माझी आज स्वामी, ते अनंत गुण त्या ते म्हणून. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम या. अनंत रूपे अनंत वेसे देखले व्याध्यासे, देखले व्याध्यासे. बाप रखुमाई वरुण बाणली गई. बाप रखुमाई वरुण बाणली गई. अनंत रूपे अनंत वेसे देखले व्याध्यासे, देखले व्याध्यासे. बाप रखुमाई वरुण बाणली गई. बाप रखुमाई वरुण बाणली गई. अनंत रूपे अनंत वैसे देखले म्या त्यासे बाप रखुमा देवे रुखुण बाणले गैस. रूप अनंत आहे, वेश अनंत आहे, नाम अनंत आहे. ज्याचं नावही अनंत आहे, ज्याचे गुणही अनंत आहे, तो गोकुळामध्ये आहे. लागे तैसे लावे प्रीत. काय त्या गोपींचं प्रेम आहे महाराज. शुद्ध प्रेम, अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. जीवाच्या प्राणाच्या पलीकडे प्रेम आहे. जीवेची या जीवा
या जीवा प्रेम भावाची या भावा तुझं वाचून केशव अनुनावडे जीवे अनुसरली अजून का नाही वेगी आणावतो से प्राण माझा. असा असणारा जीवाचा जीव प्राणाचा प्राण परमात्मा गोकुळात आहे. गोपिकांशी लीला करतो, अनेक लीला करतो. जास्त लांबवायचं नाही आपल्याला, अजून महाप्रसाद आहेत आणि आम्हाला 3 कार्यक्रम आहेत, याच्यानंतर अजून 2 कार्यक्रम आहेत. वास्तविक परमात्मा निष्काम आहेत, कामना रहित आहे. परब्रह्म निष्काम तो हा गौडी या घरी वाक्या वाळे अंध कृष्ण नवनीत चोरी. तो परमात्मा निष्काम निराळा असूनही गोपिकांची चाळा करतो. तृतीय चरणामध्ये निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम निराळा निष्काम रूप धारण करतो शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आले आले तुका म्हणे तुका म्हणे आले तुका म्हणे
भक्तांचा अंकित ऐसा भक्तांचा अंकित ऐसा भक्तांचा अंकित ऐसा भक्तांचा अंकित ऐसा भक्तांचा गीता ऐसा भक्तांचा गीता ऐसा भक्तांचा गीता विठ्ठल विठ्ठल हो अनेक लीला भगवान करतायत. चौरे लीला करू लागले, गाराणे येऊ लागले. गवडण सांगती गाराणी रात्री जातो आता कर पाणी खावणी दही दूध तुपलोणी वगे वेडली विरजणी हागे बाई कोणा सेवरणा कोटवरचो चो तेंगाना एक एक गाणे येऊ लागला. एने माझे कवाड उघडी रे माझे कवाड उघडी एने सिंगे तोडी रे सिंगे तोडी दयाद दादे बक्षे ओलंडी रे माझे कवाळने एने शिंके उतरले दयाद दादे बक्षले ओलंड करीत असे चोरी किती सांगू तरी नाही कसे आहे. तो जर असं ऐकत नाही तर रानात गेला पाहिजे. भगवान म्हणे चला गोपाळांनो अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्हारी बात तुम्हारी बात खमावा तुम्हारी बात खमावा अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मानू. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ अब दुब तिब अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मानू. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ खेळ मोडला आता नाही तर पंक्तीचा खेळ होईल लांबल्यावर. आता भुका लागल्या. चला आवळू गाई बैसू जेव एके ठाई भाऊ केले वनवन पाय पिठी झाला शिनखांदे बार पोटी भूक काय खेळायचे अवघ्या सोडेला मोठा जे सदा एकाला गोमटा घ्यारे घरे देवा दामा देतो पंढरनाथ मुदा घेऊन या करी पे देवाटी तो शिदोरी बांधाच गीतिकात प्रसाद देतो पंढरनाथ. भगवान मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात. करूया कला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम. साधु संन्यास घेऊन मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतीम नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम. आज या ठिकाणी आपल्या श्रीराम दरबार माऊली कृपा वारकरी शिक्षण संस्थेअंतर्गत चालू असलेलं भव्यदिव्य बालसंस्कार शिबिर. आज शिबिराची सांगता आपण ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण आज आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला या उक्तीप्रमाणे खरं तर ही संस्थेचा फक्त प्रयत्न आहे, परंतु
वय नसतानाही मी हा प्रयत्न करतो आहे. फक्त त्यावरती गुरुवारी महाराजांचे आशीर्वाद आहे आणि प्रेरणा आहे म्हणून हा प्रयत्न करतो आहे. कारण महाराजांचं नेहमी सांगणं असतं, जे आपल्याकडं ज्ञान आहे, जे जे आपणाचे ठावे तिथे इतरांना द्यावे. गुरुवारी महाराज सांगत असता या न्यायाप्रमाणे मी फक्त प्रयत्न केला आहे आणि तो गुरुवारी महाराजांच्या आशीर्वादानं सफल व्हावा. आणि महाराज या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आले. महाराजांचा मी खरोखर ऋणी आहे. आमचा सर्व परिवार व या आपल्या शिबिरासाठी खरोखर नितांत योगदान देणारे आमचे पाचही मामा, पाच पांडव आदरणीय त्या मामांना कोटी कोटी धन्यवाद आहे. आणि अशीच मदत, अशीच सेवा आपण करत राहावं अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि गुरुवारी महाराजांना अशी विनंती करतो की थोडासा भाग त्या बाजूला लांब आहे इकडं, परंतु एक प्रयत्न आहे, ज्या ज्यावेळेस आपण इकडं याल त्या त्यावेळेस नक्की संस्थेवरती दर्शनासाठी विद्यार्थ्यांना यावं अशी महाराजांना विनंती करतो. आणि या ठिकाणी सर्व योगदान देणाऱ्या सर्व भाविकांना कोटी कोटी धन्यवाद आहे. सर्वांचे आभार व्यक्त करून बोलतो आणि रामकृष्ण. विठ्ठल विठ्ठल हो कंठी धरिला कृष्णावनी अवघाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा गौ तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाले वैष्णवनी का संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले करे वेळे वाकोडे होतरे, करा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार करा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध. कावडे ज्ञानेश्वरा राघवाया बेंगरा क्षमा परत महाराज तुम्ही सिद्ध. देव तुकारा देव तुकारा ज्ञान देव तुकारा देव तुकारा. झाले समाधान तुमचे देखील चरणा विसे म्हणाई तणाई नारायणा. सुरवाळिकपणे येत सापर देखणे विसे म्हणाई तणाई नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवारीला करोनी आरती चक्रपाणी आरतीया नवसधन्य काळ हा दिवस. महाहो सकला पुण्यवंत तुम्हेवा पुरले नवसधन्य काळ हा दिवस. गावा हे डाळे भासंदिरवणिया पुरले नवसधन्य काळ हा दिवस. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देव ते साधू संत मग वेदिला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञान जगी गीत देणारी कोणी अवतार पांडुरंगा. नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा देव ते साधू संत म्हणून आरती ज्ञान राजा. आरती तुकारावले विश्व ब्रह्माची केले रामनाथ. चरणी टक ठेविले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा राघवी सागरात आशान तारिले तैसे तुकोबाले अभंग रक्षिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले रामेश्वर करुणी हंसक ठेविले. आरती स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. खालील प्रांगण वंदे अनंत पूजन भावे वाळी नामणी नाम विठ्ठल रखमाई ठोबा रखमाई विठ्ठल रखमाई ठोबा. मागणे ते तुझ प्रती आहे देशंदरी या संताशी निर्विहीच म्हणे तुका म्हणे आता उदार या संताशी निर्विहीच मदत ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम